वंदे भारत स्लीपर ट्रेनने गाठला 180 किलोमीटर प्रति तास वेग. वंदे भारत या ट्रेनने अनेक प्रवासी हे प्रवास करताना दिसतात. त्यामुळे वंदे भारतचे अनेक व्हिडिओही व्हायरल होतात. ही ट्रेन आपल्या स्पीडसाठी ओळखली जाते. त्यातूनही या ट्रेनची वैशिष्ट्यंही खास आहेत. सध्या केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तुम्ही पाहू शकता की या ट्रेनने 180 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास केला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती आणि रचना ही दूर अंतराच्या रात्रीच्या प्रवासासाठी करण्यात आली आहे आणि ही रेल्वे प्रीमियम राजधानी एक्सप्रेसपेक्षा चांगल्या दर्जाची असल्याचे सांगितले जाते. त्यातून वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या या ट्रेनने एक विक्रम केला आहे. त्यातून आपल्या स्पीडसाठी ओळखल्या जाणाऱ्या या ट्रेनने 180 किलोमीटर प्रति तास वेग गाठला आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या या चाचणीमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनने 180 किलोमीटर प्रति तास वेग गाठण्याची क्षमता दाखवून दिली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर या रेल्वेचा वापर नागरिकांच्या प्रवासासाठी सुरू केला जाईल, असे कळते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एक पूर्ण भरलेला ग्लास मोबाईल फोनच्या बाजूला ठेवलेला दिसत आहे. ट्रेनची गती 180 किलोमीटर प्रति तास असताना देखील हा ग्लास जागेवर स्थिर दिसून येत आहे. यातून रेल्वेच्या गुणवत्तेचा अंदाज लावला जाऊ शकतो, जे या व्हिडिओतून सूचित करण्यात आले आहे. 3 दिवसांच्या चाचण्यांमध्ये रेल्वेने हा टप्पा गाठला आहे. 2 जानेवारी रोजी झालेल्या चाचणीत रेल्वेने कमाल 180 किलोमीटर प्रति तासचा वेग गाठला. पण प्रवाशांसाठी या ट्रेनच्या 160 किलोमीटर प्रति तास वेगाला मंजुरी मिळाली आहे. सध्या वंदे भारत ट्रेनच्या काही महत्त्वपूर्ण चाचण्या घेतल्या जात आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या प्रोटोटाइपच्या सध्या फील्ड ट्रायल्स घेतल्या जात आहेत. या चाचण्यांनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त वंदे भारत स्लीपर रेल्वेच्या कमाल वेगाचे मूल्यांकन करतील. याचा रिपोर्ट रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाला पाठवला जाईल. अखेरचे मूल्यांकन झाल्यानंतरच वंदे भारत स्लीपर ट्रेनला अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल आणि याची नियमित सेवा सुरू केली जाईल. तेव्हा मग ही ट्रेन प्रवाशांसाठी खुली होईल. वंदे भारत ट्रेनने गुरुवारी 30 किलोमीटरच्या राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील कोटा ते लान प्रवासादरम्यान 180 किलोमीटर प्रति तास वेग गाठला. याआधी 1 जानेवारी 2025 रोजी रोहान खुर्द ते कोटा या 40 किमी प्रवासादरम्यान या रेल्वेने हीच गती गाठली होती. त्यामुळे आता ही ट्रेन प्रवाशांसाठी कधी खुली होईल, याची अनेक जण वाट पाहत आहेत.